झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. आपल्याबरोबर भाजपचे नेते रावसाहेब दानवे आहेत. दादा, तुम्ही सकाळी जे महाराष्ट्राचे प्रभारी होते भूपेंद्र यादव त्यांची भेट घेतली. सरकार स्थापनेच्या दृष्टीने काही चर्चा झाली? भूपेंद्रजी यादव महाराष्ट्राचे निवडणुकीचे प्रभारी होते आणि मी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा निवडणूक प्रमुख म्हणून माझी केंद्राने नियुक्ती केली होती. निवडणुकीनंतर आम्ही निकालाला थांबलो आणि भूपेंद्रजी दिल्लीला निघून आले. त्यामुळं एक प्रोटोकॉल म्हणून मी त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती, त्यांचे आभार मानायला पाहिजे होते की तुम्ही महाराष्ट्रामध्ये 3 महिने बसलेत आणि तुमच्या नियोजनामुळं महाराष्ट्रात आम्ही पहिल्यांदा 2/3 बहुमत मिळवलं आहे. तर त्यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र मुख्यमंत्री पदावरून बरीच चर्चा आहे किंवा मग केंद्रातले नेते ठरवतील त्याच्यावरून बरीच त्या संदर्भात काही चर्चा झाली का? प्रभारी म्हणून त्यांनी काही कुणाचं नाव सुचवलं आहे किंवा कोणत्या नावासंदर्भात काय चर्चा? साहेब, त्यांचं काम ते नाव सुचवणं नाही आहे. तो निर्णय सामूहिकरित्या तिन्ही पक्षाचे घटक दलाचे पक्ष आणि आमचे वरिष्ठ नेते हे एकत्र बसून नाव ठरवतील. म्हणजे याचा निर्णय भाजपचे आमदार मुंबईत बसून ठरवतील की? असं आहे, भाजपचे एकटे आमदार नाही तर 3 पक्ष म्हणून आम्ही एकत्र लढलो. प्रत्येक पक्षाचा विधिमंडळ नेता निवडला जाईल. त्यामध्ये राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेनं आपले आपले नेते निवडलेले आहेत. भारतीय जनता पार्टी 1-2 दिवसात बैठक बोलून नेता निवडेल आणि 3 नेते एकत्र बसून मग ते श्रेष्ठीकडे येतील आणि श्रेष्ठी सांगतील, श्रेष्ठीला आमदारांच्या भावना सांगतील आणि त्याच्या आधारे श्रेष्ठी ज्या काही आमदारांच्या भावना आहेत त्याचा विचार करून राज्यात कोण मुख्यमंत्री असावा याचा निर्णय करतील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 2 उपमुख्यमंत्री दिल्लीत येऊन पंतप्रधानांची किंवा अमित शहाची भेट घेणार होती अशी माहिती होती. ती भेट कधी होणार आहे? म्हणजे आज उद्या होईल की मग दिल्लीत कुणाशी आणखी चर्चा? अशी भेट घेणार आहेत याची मला स्वतःला कल्पना नाही. तर मग विधिमंडळ पण मी आणि देवेंद्रजी आणि नार्वेकर 3 जण काल दिल्लीला आलो होतो. पण ते येतील केव्हा येतील, बोलावणं होणार आहे का ते स्वतःहून येणार आहे याची मला स्वतःला कल्पना नाही. रात्रीच्या दरम्यान काय कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांची तुमची रात्री बैठक झाली का किंवा काही चर्चा झाली का? मी आज सकाळी भूपेंद्रजीकडे गेलो होतो. राज्याच्या राजकारणावर चर्चा झाली, निवडणुकीविषयी चर्चा झाली. आम्ही पण विनंती केली त्याला की राज्याचा मुख्यमंत्री लवकर व्हा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. बाकी निर्णय श्रेष्ठी घेतील. म्हणजे त्याचा तुम्ही त्यांच्या कानावरती घातलं की लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे म्हणून, जेणेकरून केंद्रात चर्चेतला हा एक विषय होता. तो काही मुद्दाम त्यासाठी थोडा गेलो होतो. भेटीमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये हा एक विषय होता की लवकर आठवलं तर बरं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आग्रही असल्याची माहिती मिळते की 2.5 वर्षासाठी का होईना मुख्यमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेला मिळावं अशी शिवसैनिकांची भावना आहे. 2.5 वर्षाचा काय फॉर्म्युला ठरेल किंवा मग 5 वर्ष एकच व्यक्ती मुख्यमंत्री? प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला मुख्यमंत्री असावा. पण शेवटी निर्णय श्रेष्ठी करणारे जो निर्णय होईल तो सगळे मान्य करतील. म्हणजे महायुतीचे सगळे नेते एकत्रित बसूनच एकत्र बसून निर्णय घेतील. मात्र कालपासून चर्चा आहे की दिल्लीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे. तशी काय चर्चा आहे का की अंतिम? भारतीय जनता पार्टीतला कोणी नेता असं म्हणणार नाही एकतर्फी की आम्ही झालो किंवा होणार आहे म्हणून. आम्ही सामूहिकरित्या निर्णयाला मान्यता देणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते आहोत. त्यामुळं श्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आमचा मुख्यमंत्री. अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदेंना शब्द दिलेला होता की नाही, निवडणुकी ह्या तुमच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील, मुख्यमंत्री तुम्हीच राहतील, किंवा मग तसा काही शब्द दिलेला होता का किंवा अंतर्गत काय चर्चा झाली? तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढतोय आपण हे त्यांना सांगितलं होतं. यामध्ये काही शंका नाही. मुख्यमंत्री पदाचं तसं काही चर्चा किंवा कोणताही शब्द नाही, कोणालाच नाही. त्यांचा आम्हाला नाही, आमचं त्यांना नाही. आता हे कोडं कसं, गणित कसं सोडवलं जाणार? आता ज्या पक्षाचं, आमच्या पक्षाचं थोडं आमच्यावर सोडण्यात चिंता तुम्ही फारच करता. आम्ही करू बरोबर योग्य ते निर्णय घेऊ. आम्ही मुख्यमंत्री कोण करायचं? देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती पक्षात एकमत होईल असं पक्षात एकमत आत्ताही आहे पक्षात एकमत त्यांच्या नावावर. मध्यंतरी चर्चा होती देवेंद्रजी दिल्लीत येतील, दिल्लीत आणलं जाईल त्यांना. ते मला माहीत नाही. म्हणजे एकच भाजपचे नेते असं म्हणाले होते की राजस्थानसारखा पॅटर्न सुद्धा होऊ शकतो, म्हणजे अचानकपणे दुसरं नाव येऊ शकतो. तुम्हाला असं वाटतं की अचानकपणे दुसरं नाव येईल किंवा मग देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती पक्षामध्ये एकमत आहे तेच मुख्यमंत्री? तो निर्णय श्रेष्ठी घेतील. तो सर्वेक्षण निर्णय घेण्याचा अधिकार हा श्रेष्ठीला आहे आमच्या.
तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री पदाचा निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी दिल्लीमध्ये घेतील अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.